जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत मटणाचा रस्सा आणि मटणाचं सुकं कसं बनवायचं ते. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे. चला मग पाहूया आपण मटणाचा रस्सा आणि मटणाचं सुकं कसं बनवायचं ते. इथे मी अर्धा किलो इतकं मटण घेतलेलं आहे. या मटणाला चांगले 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आणि त्याला असं पाणी त्याचं नितळत ठेवलेलं आहे. टोप खाली ठेवला आहे पाणी नितळण्यासाठी. आता आधी आपण ह्याला मॅरिनेट करणार आहोत सुक्यासाठी आणि सुक्याचं आधी आपण वाटण करून घेणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं आहे कोथिंबीर आहे, अद्रक किसून घेतलेली आहे, 10 ते 15 लसूण आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्या आहेत, जिरं आहे वाटीभर. इथे मी पाव किलो इतकं मटण घेतलेलं आहे. सुकं करायचं आहे, त्याला आधी आपल्याला मॅरिनेट करावं लागणार आहे. त्याच्यासाठी मी 1 वाटी इतकं दही घेतलेलं आहे. दही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबूही टाकू शकता. आता मी याच्यामध्ये कांदा जो फ्राय करून ठेवलेला आहे तो फ्राय करून थंड करून घेतलेला आहे. ह्याच्यात मी खूप प्रमाणात टाकला आहे कारण चव ह्याची खूप छान लागते. चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा इतकी हळद घेतलेली आहे आणि मागाशी जे आपण वाटण केलेलं होतं ते वाटण आता याच्यामध्ये टाकणार आहोत. ह्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला आपण ठेवणार आहोत. हे मॅरिनेट होईपर्यंत आपण इथे रस्स्याची तयारी करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. रस्स्याच्या तयारीसाठी काही खडे मसाले आहेत ते आधी आपण इथे फ्राय करून घेणार आहोत. 2 बारीक वाटी इतके मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याला भाजून घेणार आहोत. पाहू शकता इथे आपलं खोबरं भाजून निघालेलं आहे. आता आपण काही खडे मसाले ह्याच्यात टाकणार आहोत. चार बारीक इलायची आहे, 4 लवंग आहे, काळी मिरी आहे 2, तमालपत्र टाकलेलं आहे, 2 ते 3 लाल मिरच्या आहेत, जावित्री, दगडफूल आणि मोठी इलायची टाकलेली आहे. या खड्या मसाल्यांना आपल्याला चांगलं आता भाजून घ्यायचं आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, त्यांनाही भाजून घ्यायचं आहे. अगदी मंद गॅसवरती त्याचा चांगला असा स्मेल येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, सुगंध येईपर्यंत. आता मी याच्यामध्ये सफेद तीळ टाकलेले आहेत, वाटीभर इतके तीळ टाकलेले आहे. या सगळ्या खड्या मसाल्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं. पाहू शकता इथे आपलं भाजून निघालेले आहेत. आता आपण 1 वाटी धने आणि अर्धी वाटी इतके बडीशेप घेणार आहोत. आता ह्यालाही आपल्याला भाजून काढायचं आहे. चांगला असा मंद गॅसवरती सुगंध येईपर्यंत भाजायचा आहे. इथे आपलं भाजून निघालेलं आहे. हे सगळं आता जे खडे मसाले आहेत ते आपण इथे एकत्र केलेले आहे. जरा थंड करून आपण ह्याचं वाटण करून घेणार आहोत आणि आता आपण रस्स्याची तयारी करणार आहोत. इथे मी एक पातळ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जे कांदा फ्राय केलेला होता त्याचं थोडंसं उरलेलं तेल होतं ते टाकलेलं आहे. तेल खूप कमी प्रमाणात टाकायचं आहे कारण आपल्या मटणाला जे शिजल्यावरती तेल सुटतं, मग खूप ऑइली आणि तेलकट खायला हे लागतं कालवण. इथे मी 2 असे उभे कांदे चिरून घेतलेले आहेत. थोडेसे तेजपत्ते टाकलेले आहेत, अर्धा चमचा इतका जिरं टाकलेलं आहे. चांगलं ह्याला तेलामध्ये भाजून घेऊया. आपलं जे काही सुकं मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे
त्या सुक्याचा कलर हा असा थोडासा ग्रीनिश होणार आहे आणि ह्या कालवणाचा कलर असा रेड असा होणार आहे, म्हणजे लालसर होणार आहे। दोन्ही पद्धतीत तुम्हाला बघायला मिळणार आहे आज। पाहू शकता तुम्ही इथे आपला कांदा हा चांगला तेलात भाजून निघालेला आहे। आता आपलं जे काय उरलेलं पाव किलो मटण होतं ते ह्याच्यात तेलात आणि कांद्यामध्ये फ्राय करूया। आपल्याला याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे नाहीत, कारण आपल्या वाटणाला आपण भरपूर खडे मसाले टाकलेले आहेत। काय जण खड्या मसाल्यांचेच फोडणी देतात मटणाला। इथे मी 2 चमचे इतके लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा धनी पावडर घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, अर्धी वाटी इतकं मटण मसाला घेतलेला आहे, त्याच्याने स्वाद खूप छान लागतो आपल्या मटणाला। कस्तुरी मेथी घेतलेली आहे, फ्लेवरसाठी खूप छान असा फ्लेवर येतो कस्तुरी मेथीने। चांगलं ह्याला मंद गॅसवरती आता तेलामध्ये आपल्या ज्या मसाल्यांना भाजून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये आपलं जे काय वाटण आपण केलेलं होतं मगाशी खड्या मसाल्यांचं ते ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। आता हे वाटणही आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। काही जण कुकरमध्ये लावतात मटण शिजण्यासाठी, पण हे टोपामध्येही केलं तरी आपलं हे उकडतं चांगलं। कुकरमध्ये झटपट होते आणि टोपामध्ये जरा वेळ लागतो। मंद गॅसवरती जर तुम्ही ठेवलात तर चांगले 1 ते 1.5 तासामध्ये आपले मटण शिजतं। चांगलं ह्याला आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफेवर ठेवणार आहोत। पाहू शकता तुम्ही इथे चांगला मसाला भाजून निघालेला आहे। मटणासोबतच चांगल्या आपल्या मटणाला हा मसाला लागलेला आहे। आता आपण याच्यात टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत। मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये वाटून। जर तुम्हाला असं कापून जर टोमॅटो टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता। आता ह्यालाही चांगलं 2 ते 3 मिनिटं आपण शिजू देऊया। पाहू शकता तुम्ही ह्याला कलर खूप छान आता आलेला आहे। 1 वाटी इतकी मी दही टाकलेली आहे। दही जास्त आंबट नसावी, ताजीच दही तुम्ही टाका, नाहीतर मग जास्त आंबटपणा आपल्या कालवणाला रस्साला येऊ शकतो। ह्याच्यात आपण आता पाणी मिक्स करून ह्याला उकळायला ठेवायचं आहे। चांगलं अर्धा तासासाठी ह्याला आता आपण उकळायला ठेवणार आहोत झाकण ठेवून। तोपर्यंत आपण सुक्याची तयारी करूया। एका साईडला आपला रस्सा हा अर्धा तासासाठी आता उकळत ठेवलेला आहे। इथे आपण सुक्याची तयारी करणार आहोत। एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि आता मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं अर्धा तासासाठी ठेवलेलं ते ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। चांगलं तेलामध्ये ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये वरून काही मी मसाले सोडणार आहे। 1 चमचा इतकं मी लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनी पावडर घेतलेली आहे। या मसाल्यांमध्ये आपण आता आपलं हे जे सुकं मटण आहे ते चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहोत। चांगला आपला जो मसाला आहे तो तेलामध्ये शिजून घेणार आहोत। चांगले 3 ते 4 मिनिटं आपल्याला तेलामध्ये असंच या मसाल्याला मटणाला शिजू द्यायचं आहे।
पाहू शकता इथे मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे फ्लेवरसाठी. ह्यालाही चांगल्या तेलामध्ये परतून घेऊया आपण. पाहू शकता तुम्ही कलर खूप छान असा आलेला आहे आपल्या सुक्याला. थोडंसं अमूल बटर सोडलेलं आहे चवीसाठी, आणि खाताना चव अमूल बटरची येते. जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे, कारण का खाताना आपल्या तोंडाला तेलच तेल लागतं आणि मटणाला जास्त तेलपणा असतो, मटणाला चरबी असल्या कारणाने. आता आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकणार आहोत. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर घरामध्ये जी दुधाची साई असते ती टाकली तरी चालेल. जर अवेलेबल नसेल तरी हरकत नाही. हे सगळं टाकून आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटासाठी असंच आपण सोडणार आहोत मंद गॅसवरती, कारण जे काय आपण मटेरियल टाकले ते आपल्या मटणाला लागायला हवं आहे. थोडंसं पाणी टाकून आता ह्यालाही आपण वाफेवर शिजवणार आहोत. मटण असल्या कारणाने आपल्याला पाणी टाकून ह्याला शिजवणं गरजेचं आहे. मोस्टली आपण चिकनचा जो सुकं बनवतो ते वाफेवरच केलं जातं, पाणी टाकत नाही. पण हे मटण असल्या कारणाने आपल्याला ह्याला पाणी टाकावं लागेल. इथे आपला रस्स्याचा पातेलं आहे ते पण आपलं चांगलं शिजलेलं आहे. पाहू शकता तुम्ही आटलेलं आहे. थोडंसं आपण याच्यामध्ये परत पाणी टाकूया आपलं मटण शिजण्यासाठी. पाहू शकता छान असा कलर पण आलेला आहे. एका साईडला आपल्या सुक्याचा कलर हा ग्रीन झालेला आहे आणि एका साईडला रस्स्याचा कलर हा रेड म्हणजे लाल झालेला आहे. पाहू शकता तुम्ही मस्त ही रेसिपी बनते, खायला अतिशय उत्तम लागते आणि मटण असल्या कारणाने चव खूपच छान लागते. पाहू शकता तुम्ही इथे आपलं रस्स्याचा जो आहे मटण ते आटलेलं आहे. ऑलमोस्ट हे आपलं मटण शिजलेलं आहे. थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकूया अजून थोडं शिजण्यासाठी. पाहू शकता खूप छान असं दिसतंय. इथे आपलं सुक्याचं पण मटण शिजत आलेलं आहे. दोघांनाही मी अर्ध्या तासासाठी गॅस म्हणजे एकदमही मंद नाही एकदमही फास्ट नाही ह्या आचेवर ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपलं सुकं हे चांगल्यापैकी आता आटलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून आपण आता ह्याला सर्व करूया. पाहू शकता अतिशय उत्तम लागत होती खायला. सुकं पण आणि रस्स्याचं पण कालवण खूप छान अशी फ्लेवर आणि खूप छान असा सगळं आपण जे काय मटेरियल टाकलेलं त्याची तोंडाला चव येत होती. पाहू शकता तुम्ही अतिशय उत्तम अशी छानरित्या बनलेली आहे. जर तुम्हाला अजून सुकं हवं असेल तर तुम्ही करू शकता. आता आपण ह्याला सर्व करूया. इथे आपला रस्साही तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपण ह्या दोघांनाही सर्व करून तुम्हाला मी दाखवते. रेसिपी करायला थोडीशी अवघड आहे, पण झटपट बनणारी पण बोलू शकत नाही, कारण आपण जर आधीच याची तयारी केली असती असाल तर मग पटकन होईल, नाही तर ह्याला थोडा वेळच लागतो. इथे आपण हा मटणाचा रस्सा सर्व केलेला आहे. पाहू शकता मटणाच्या रस्स्याला हे तेलकटपणा जास्तच असतो, म्हणून बनवताना तुम्ही कमी तेल टाका. इथे आपलं हे सुकं आहे. पाहू शकता तुम्ही सुक्याला पण भन्नाट चव आलेली. खाताना भाकरीवर अतिशय छान लागत होते. रस्सा आणि सुकं खूप छान असा बेत बनलेला हा. त्यावेळेस रेसिपी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्ही बनवली असेल तर.
पाहू शकता खूप छान असा दिसतंय आणि खायलाही याचे स्वाद खूप छान येत होता. ह्याला भाकरीबरोबर खाल तर खूपच छान याचा स्वाद येतो. कुठल्या हॉटेलमध्ये जायची तुम्हाला गरज नाही लागणार. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीला. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.